नांदेडमध्ये मध्यरात्री टोळी युद्धातून 3 युवकांचा मृत्यू. नांदेड शहरातील कॅनल रोडवरील इस्केबर जवळ रात्री मध्यरात्री 1:30च्या सुमारास 2 टोळीतील युद्धातून 3 युवकांचा मृत्यू झाला. यात सुरुवातीला मारहाणीत अरिजित चव्हाण यांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे, तर दुसऱ्या टोळीतील अरबाज आणि आवेदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील 3 आरोपी भाग्यनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून लवकरच उर्वरित 3ही आरोपांना ताब्यात घेतलं जाईल. रात्री जवळपास 1:30 वाजता एक जे 2 रायव्हल ग्रुप दिसतो की एक अनिल पंजाबी, साहिल आला यांचे काही असोसिएट्स ग्रुप्स आणि दुसरी बाजू अरिजित चौहान असा त्यांचे जे 2-3 मंडळी होता तिथे. तो असा 2 रायव्हल ग्रुप दिसतो ज्यामध्ये की रात्री मारामारी झाली ई-स्क्वायर मॉलजवळ आणि त्यामध्ये स्पॉटवर सिरियसली इंजर्ड जे झाला दोन्ही रायव्हल ग्रुपच्या एक इंजर्ड झाला सिरियसली, अरिजित चौहान आणि तसेच दुसरा अरबाज एके जे अरबाज एके साहिल आला आणि अनिल पंजाबी ग्रुपचा मेंबर आहे, असोसिएट आहे, त्यांच्यासोबत असतो असा दिसतो. तो एकंदरीत असा दिसतो की 2 ग्रुप जे क्रिमिनल मोठी हिस्ट्री आहे दोन्ही ग्रुपच्या जे टोळी म्हणतो त्यामध्ये अनिल पंजाबी सध्या MPDAमध्ये जेलमध्ये आहे. साहिल आलासुद्धा जवळपास 1.5 महिन्यापूर्वी MPDAमधून बाहेर आला होता. त्यांचे जे असोसिएट आहे त्यांच्यावरसुद्धा मोठी क्राईमची हिस्ट्री आहे आणि MPDA 55-56 सारखा कारवाई प्रपोज्ड आहे किंवा झालेली आहे. दुसरा बाजू जे आहे दुसरा ग्रुप अरिजित चौहानवर सुद्धा 9 गुन्हे दाखल होता, पास्ट गुन्हे. त्यांच्यासोबत जे एक आरोपी जे आम्ही अरेस्ट पण केलेला आहे, इंजर्ड आहे, त्यांच्यावर सुद्धा MPDAची कारवाई झाली होती, 2025मध्ये बाहेर आला होता. तो एकंदरीत दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाईसुद्धा झालेला होता MPDA आणि हद्दपार सारखा. आणि ह्या दोन्ही गँगची रायव्हलरीमध्ये ई-स्क्वायरजवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी साहिल आला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू, दुसरा बाजू अरिजित चौहानची पण डेथ झाली. असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंटमध्ये झालेला. हॉस्पिटलमध्ये एकाचा खून करण्यात आला. हा असा आहे की ते ऑलरेडी 2 जे आहे मोस्टली इथेच सिरियसली इंजर्ड होता आणि आवेज पण सिरियसली इंजर्ड होता. त्यांना सिव्हिल हॉस्पिटल फर्स्ट गेला जवळ असताना, नंतर रेफर झाला विष्णुपुरी आणि विष्णुपुरीमध्ये ते ऑलरेडी सिरियसली इंजर्ड कंडिशनमध्ये गेला होता आणि तिथे ऑलरेडी अरिजित चौहानचे भाऊ आणि वडील जे अरिजित चौहानची डेड बॉडी मॉर्चरीमध्ये शिफ्ट होत होता तिथे ऑलरेडी होता आणि तिथे पण त्यांच्यावर वार झाला. तो सिरियसली इंजर्ड ऑलरेडी होता, वार पण झाला आणि सेफ्टी त्यांची पण ट्रीटमेंट दौरान डेथ झाली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नांदेड.